मी 2:30चा दिला होता, मी 4:30 पावणे 5ला आलो. त्याच्याबद्दल मी कमिटीची सुरुवातीला मनापासून माफी मागेल. पण आपण म्हणतो ना, आयुष्यातलं एखादं स्वप्न पूर्ण करायचं असतं आणि माझ्या आयुष्यातलं एक छोटंसं स्वप्न जे होतं ते मी आज जे पूर्ण करून आलेलं आहे. आणि मी सुशांत आयर पटेल आणि त्याचबरोबर हे तीनही पंच जे आहेत, म्हणजे सचिन इंगे सर आहेत, निलेश अण्णा गायकवाड यांना याची पूर्वकल्पना मी स्पर्धेच्या अगोदरच दिलेली आहे. पण त्याच्याबद्दल मनापासून सुरुवातीला माफी मागेल, उशिरा आलो. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला आघाडीची जोडी, एका बाजूला असेल मनसुब शाह, दुसऱ्या बाजूला असेल जुनैद पटेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय खेळलाय, मात्र समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक दूरवरती सीमारेषेच्या बाहेर आहे. मनसुब शाहच्या बॅटमधून येतोय या सामन्यातला पहिल्या षटकातील पहिल्या डावातील पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने खातं खोललं गेलं मनसुब शाहचं. ही मनमाड एक्सप्रेस आहे. आज ही मनमाड एक्सप्रेस मला नाही वाटत थांबेल कुठे. आज ही लोकल नाही आहे. आज ही गाडी मेट्रो ट्रेन प्रमाणे धावावी लागेल. यावेळेस एकदा आपण पाहिले लॉंगा दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चिन्हवरती येतोय, त्या दरम्यान आलेली एक सिंगल आहे. सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल, तो असेल आता 7 धावा, 7 रन. 7 वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. आयुष्यामध्ये सगळी माणसं एक साथ आली की आयुष्यामध्ये यश मिळायला वेळ लागत नाही. पण आपण सगळेजण एक साथ असतं सगळ्यात गरजेचं राहत. 7 धावा तर धापलकवरती आलेले आहेत. माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळ एकत्र ते आलं, एक साथ आलं आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. हो 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 हो, परफेक्ट आर्क परतावा लागेल जुनैदला. बिग विकेट, बॅटर आउट, बॅक टू डग आउट. मोठी विकेट आली आहे, फलंदाज होईल बाद. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून आलेली विकेट निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. मोठी विकेट आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिल्या जात, बरेच जण विचार करतील की खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, मग त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खूप सारी बक्षिसं असतात, ती क्रिकेटची स्पर्धा मोठी नाही का? ही पण क्रिकेटची स्पर्धा मोठीच आहे, पण ती का मोठी आहे त्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. बाद होताना पाहायला मिळेल या ठिकाणी जुनैदच्या जागेवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल अंकुश शेकडे. गोलंदाजी मार्गावरती मनोज जायभावे नाना, अगोदरच्या सामन्यातला सुपरस्टार हिरो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू सोडून दिला, उजवीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे, चेंडू खराब, व्हाईट बॉल. 1 रन आली. एका रनने धापलक वाढला गेला. धापलकाची धावा संख्या असेल 8. आणि इथे अगदी आपण पाहतोय मनोज जायभावे. आता नानाचा चेंडू खूप चांगला होता. MJ स्पोर्ट्सचा सर्वा खूप चांगला क्रिकेटर, एक चांगला मित्र आणि विशेष मिस्टर JPL म्हणून ज्याला ओळखलं जातो तो मनोज जायभावे नाना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, रूम बनवला, जागा मिळाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. षटकार, चेरन. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाताना पाहायला मिळाला. खूप दूरवरती बॅरेगेटच्या अगदी शेजारी चेंडू पडताना पाहायला मिळालाय. षटकाराच्या रूपाने धापल करते. धावा संख्या 14. नाना तयार आहे यावेळेस परत एकदा, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. मोठी विकेट येईल. नवनाथ आडोळे होता. झालेला सुंदर असा झेल आणि संपलाय अंकुश शेकडे यांचा खेळ. मोठी विकेट येताना पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू, व्हेरिएशन तुम्ही पाहिलं असेल म्हणून नाना जायभावे यांचे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, पुढचा चेंडू फुलटा टाकला, परंतु एकच सिंगल आली. तिसऱ्या चेंडूत विकेट येताना पाहायला मिळाली. चौथा चेंडू वाईड आला होता. तुम्ही या चेंडू पाहा, उजवीच्या बाराचा बाहेर पण टाकला होता. मजबूर केलं फलंदाजाला आणि मजबूर केलं नवनाथ हाडोळे याच्या हातामध्ये चेंडू द्यायला.
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला गेला आणि त्याचा परिणाम अगदी आपण फटका खूप चांगला होता आणि चर्चा होती मनोज जाधव आणि अंकुश शेकडे यांच्यामध्ये. कदाचित मनोज नाना पण म्हणत असेल की चांगला फलंदाज आहे, तो म्हणत असेल की नाही खूप दूरवरून खेळला, चेंडूवरती जाऊन खेळणं गरजेचं होतं, थोडंसं शफल होणं गरजेचं होतं. परंतु हीच खासियत असते एखाद्या मोठ्या खेळाडूची. धावप्रगती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 धावा धावप्रगती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ते असतील स्वतः आबा तांबे, प्रशांत अर्थात आबा तांबे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मनसुबच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा का 4 रन सवकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. धावप्रगती धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढणार आहे. तुम्ही पहा ना, बैठी शॉट निश्चितप्रमाणे म्हणता येईल या फटक्याला, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये जसाच बॅटमध्ये चेंडू आला मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलं मनसुबला. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल आली. धावप्रगती धावसंख्या 19 आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना चौकार जो आला होता ना, चौकानंतर पुढचे दोन्ही चेंडू डॉट येताना सुद्धा पाहायला मिळाले होते. निलेशजी वरपे आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बिग हिट, उंची खूप मिळाली. स्वतः निलेश वरपे डाऊन द बॉल, कॉटन बॉलची शिकार आणि परतावा लागेल मात्र आंबा तांबे यांना. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभले, ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य अमोल तुबे पाटील यांच्या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मी त्यांचं मनापासून समितीच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो आणि विनंती करेल अमोल तुबे पाटील यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल आबा तांबे यांच्या माध्यमातून. तिसरी विकेट आली आहे. 3 बाद 19 धावा आहेत. निलेश वरपे यश मिळवताना पाहायला मिळालेले आहेत. महाराष्ट्राच्या मातीची खाकी वर्दीतील असणारी शान आहे. सेवा करताना अगदी आपण पाहतोय सातत्याने अगदी आपण पाहिलेलं आहे, परंतु इथे आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. उजव्या हाताने फुलटॉस आहे, खेळला जाईल मात्र मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर निश्चितप्रमाणे पोहोचताना पाहायला मिळेल. हा षटकार आहे. रिव्हर्सचा खेळायला एक सूर्यप्रकाशचा फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि थोडीशी चर्चा या ठिकाणी जी केली जाते. षटकाराने मात्र या षटकाची झाली आहे सांगता. धापालकावरती धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 25 धावा. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. संपली. 25 वरती दापलक षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपले. मनोज नाना परत समोरच्या बाजूला मनसूब. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परफेक्ट क्युआर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल. षटकार फटका असा ध्वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अर्थात गोलंदाज चाप्टर त्याने टाकला यॉर्कर, फलंदाज त्याच्यापेक्षा चाप्टर त्यांनी खेळला हेलिकॉप्टर. त्याच्यावरती आला होता सिक्सर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डावाची सुरुवात पाहिली असेल त्यावेळेस मनोज नानाच्या हातात चेंडू होता. मनोज नानाने पहिला चेंडू हा षटकारच खेळला होता. मनसूबने मनोज नानाला यावेळेस षटपी चेंडू निश्चितप्रमाणे होता. खूप वेगात आला. वेग निश्चितप्रमाणे समजू शकला नाही मनसूब. त्या दरम्यान आलेली एक सिंगलच्या रूपाने धापलकाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय वाढली जाईल. 32 वरती धापलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता मनोज नाना. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे मात्र पोहोचला जाईल. लॉंगॉनला सीमा रेषाच्या बाहेर आहे. प्रेक्षक मात्र प्रयत्न करतायत झेल घेण्याचे, परंतु झेल होऊ शकला नाहीये. आज कमाई करण्याची संधी आहे, कमाई करून घ्या. षटकार आलाय. फटका असा ध्वदार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला प्रयत्न निश्चितप्रमाणे केला गेला होता झेल घेण्याचा. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धापल करते. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीच्या बरा समार व्हाईट बॉल. पंचाचे दोन्ही हात जमिनीला समांतर. ही धाव अवांतर. हा गेल व्हाईट बॉल नंतर धापलक 40. रिवाचा प्रयत्न परत एकदा केला गेला होता आणि इथं षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलक 40 धावा 3 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 4थ्या क्रमांकाचा आणि 4थ्या गोलंदाजी मार्गाची आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल परत एकदा निलेश वरबे. सदरक्षण खलनिग्रह आहे. काकी वर्दीतील असणारे कर्तृत्वनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कामकाज करणारे निलेश वरपे. जशी वर्दीची सेवा तशी क्रिकेटची सेवा. यावेळेस उंची मिळाली, लांबी थोडीशी कमी पडली. भूषण पाटील खूप दूरवरती होते. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता इथे अक्षयच्या बॅटमधून दुहेरी धाव येताना पाहायला मिळते. अक्षय गुळवेळी मात्र डाव सावरलाय असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्याची कामगिरी अगदी आपण पाहिली. त्याने 4 चेंडूमध्ये 15 धावा बनवलेल्या आहेत. ही त्याची खासियत आहे. एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. यावेळेस वा हेलिकॉप्टर शॉट लंगनला खेळलाय आणि दूरवरती पाठवलाय. 4 रन चौकार आहे.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे. यावेळेस परत एकदा शॉर्ट पिच मिड विकेट सीमारेषेच्या जवळपास वॉट अ कॅच. बंटी होता आणि एक चांगला असा झेल होताना पाहायला मिळालाय. बॅटर आउट बॅक टू डग आउट. गौरव नेक यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज. बंटी लिंगे त्यांच्यासाठी चांगल्या झेलसाठी हे प्राइज. हवेमुळे एकदा आपण पाहिलं की चेंडू खूप दूरवरती जाईल असं वाटलं गेलं, परंतु चेंडू खूप मैदानाच्या आतमध्येच थांबला गेला होता आणि वेल जज चांगलं नियंत्रण शरीरावरती आणि चेंडूवरती सुद्धा मिळवलेलं आहे. चौथी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. काय नाता असेल मला माहिती नाही, परंतु लोणीमध्ये ज्या दिवशी फायनल असते त्या दिवशी अशा प्रकारचं वातावरण असतं. मागच्या वर्षी पण होतं. आपण जिल्हा मराठी सुद्धा डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा घेत होतो लोणीमध्ये. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू खेळला जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी ज्यांचं अनमोल सहकार्य आपल्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आकाशभाऊ कोराडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचे मी मनापासून स्वागत करतो. रिव्ह्यू आहे DRS चेक केला जाईल. बिमार आहे की नाही तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली जाते. शंभूराज 11 कोकलगाव अगदी आपण पाहतोय. सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय 8 षटकांचा असणारा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि निर्णय आलाय नो बॉल. आणि आता संधी मनसुख शहाला आत खोलण्याची मात्र एक चांगली संधी या दरम्यान आहे निलेश वर्वेच्या विरोधात. यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. फलंदाज इथे होतोय आक्रमक. खेळतोय एक खणखणीत आकाशाला गवसी घालणारा षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 54 वरती दापलक. अजून 2 चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जे बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत अजून. गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस रिवर्स जसा चेंडूचा टप्पा पाडला ओळखला गेला आणि रिवर्स आलेला हा सुरेख प्रकारचा फटका. 4 रन चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. टोटल 58 58. एक चेंडू याचा अजूनही बाकी आहे. 58 वरती दापलक 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. जिथं जिथं विषय गंभीर तिथं मनसुख शाह खंबीर. 4 विकेट जरी असतील तरी अगदी आपण पाहतोय धाव सामन्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती अगदी आपण पाहतोय जो आहे एक धाव तर येणार आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न परंतु नकार दिला गेला. सुहास मात्र नकार देतोय. धोका पत्करायचा नाही आणि हे मैत्री आहे
हीच मैत्री मुझे दो लेना था इतने जल्दी क्यों आ गए. सिंगल राय. षटकाची वेळ समाप्ती. 4 ओव्हर झाल्यात कंप्लेंट. 4 बाद 59 धावा. धापल करते आपल्याला ज्या पाहायला 59 लॉस ऑफ 4 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. गाणं म्हणू. पाच ओव्हर झाला का ड्रिंक ब्रेक घेऊ. कुणीतरी सांगितलं की मनसुख शाह अजून दमलेलेच नाहीयेत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय कोणताच प्लेअर कधीच दमलेला नसतो. तो दमत नाही, तो दमवतो. असे सगळेच संघ होते. काही संघांची दमचाक झाली, काहींनी रेस अर्ध्यावरची सोडली, काय अजून रेसमध्ये आहे, प्रयत्न करतायत. भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज मध्ये पहिला चेंडू विशिष्टीच्या बाहेर आलाय. भूषण पाटीलचा पहिला चेंडू येतोय खराब. व्हाईट बॉल आहे. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांकडून 11. यावेळेस एकदा आपण पाहतोय हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोचला कव्हरला. पायाच्या सेने चेंडू कव्हर केला जाईल. त्या दरम्यान येते एक सिंगल चेंडूपाडी दाबा करते. धावा संख्या असेल 61 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शंभू राजे 11 गोगलगाव वर्सेस आर्या 11 नाशिक ही लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं साईशा ट्रेडर्स श्री महेश मगर यांच्या मालकीचा असणारा संघ या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो इथे मैदानाच्या आतमध्ये लढतोय. श्री शंभूराजे 11 गोगलगाव तर विशालभाऊ पट्टेबहादूर यांच्या मालकीचा संघ म्हणजे आर्या 11 नाशिक. खूप मोठं नाव आहे. उभ्या महाराष्ट्रभर या नावाचा टंका पिटताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र परत एकदा खेळाडू असेल इथं प्रेक्षकांच्या भूमिकेत त्याच्या डोक्यावरून येतोय कणकणीत षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय सुहास याच्यासाठी या मारा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला होता. मनसुख शाहसाठी एक आगळं वेगळं बक्षीस आलेलं आहे. बरं ते बक्षीस आर्या 11 नाशिक संघाच्या संघमालक विशालभाऊ पट्टेबहादूर यांच्या माध्यमातून आहे. ते स्ट्राईकला आले की ते बक्षीस पुकारले जाईल. फुलटास होता पण उजिष्टीच्या बराचसा बाहेर. परंतु तिथे खेळपट्टीच्या बाहेर टप्पा आहे की नाही अशी मात्र चर्चा निश्चितप्रमाणे होती. आणि नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल आता फ्री हिट. ही क्रिकेटची स्पर्धा ठरते. सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. पाहूया फ्रीचा चेंडूचा फायदा निश्चितप्रमाणे कशा प्रकारे घेतला जाणार आहे. पाहूया काय करामात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. शांत वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल. यावेळेस परत एकदा परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस पण होता असं म्हणजे हरकत नाहीये. चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगलच्या रूपाने अवांतर धावसंख्येत वाढ होईल. धावप्रकारची धावसंख्या असेल आता 69. ऑनलाईन अगदी आमचे मंजरामजी शेळके साहेब सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जुने जाणते खेळाडू आहे आणि क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष क्रिकेटबरोबर प्रो कबड्डीमध्ये आपल्या मुलाचं नाव वडिलांच्या माध्यमातून वडिलांची इच्छा मुलाने दिलेल्या निश्चितप्रमाणे वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद आणि प्रो कबड्डीमध्ये सुद्धा मंजुरामदादा शेळके यांचे चिरंजीव खूप मोठं कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. आणि फेडरेशनवरती खूप मोठं काम या प्रो कबड्डीमध्ये होताना पाहायला मिळते. मंजुरामदादा शेळके यांचे मी मनापासून एकाने कौतुक करेल. त्यांचे मनापासून स्वागत करणार आहे. 2 धावा आल्यात. 71 धावा आहेत 4 गाड्यांच्या मोबाईलला.
शेवटचा एक चेंडू बाकी राहिला या 5व्या षटकातला. ड्रिंक ब्रेक रेडी ठेवा. 5 ओव्हर नंतर आपल्याला ड्रिंक ब्रेक करायचा आहे. पंचांगडे अपील आणि विकेट. विकेट आली आहे. विकेट आली. फलंदाज होईल बाद. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. षटकाची होती समाप्ती. अगदी आपण पाहतोय थोडासा नाराज असेल खास करून मनसुख शहा. 16 चेंडू खेळला. 33 धावा त्याने बनवल्या. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता. सेट झाला होता. परंतु भूषण पाटीलच्या या चेंडूवर विकेट टेकर गोलंदाज आहेत भूषण पाटील. ज्या वेळेस संघ अडचणीत असतो आर्या 11 त्यावेळेस भूषण पाटील हा नेहमी धावून येताना आपण पाहिलेलं आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. चेंज ऑफ पेस केला. बोटांची जादू पाहायला मिळाली. चेंडू वळणदार पाहायला मिळाला. वळला गेला आणि अगदी आपण पाहतोय त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. त्याचा फायदा आर्या 11 नाशिकला झाला. त्याचा फायदा मनोज नाना जायवेला होताना पाहायला मिळाला. मोठी विकेट आली आहे. विकेट नंबर 5. 5 ओव्हरची समाप्ती. 71 धावा. आणि आता अगदी आपण पाहतोय एक छोटासा ड्रिंक ब्रेक. चलो हम भी चले जाते यूं ही आते हैं. तब तक के लिए डीजे सुनते हैं. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गाणं सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ. क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार. सुजय दादा विखे पाटीलांची भक्कम साथ. क्रिकेटच्या खेळाला मदतीचा हात. डे नाईटचा थरार. मैदान पेटणार. चौकार षटकार स्पर्धा ही गाजणार. तुफानी एबी टर्फ यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो एक ड्रिंक सौजन्य आपल्याला जे पाहायला मिळते आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. खूप मोठं काम त्यांचं या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रीमियम फॅसिलिटीज निश्चितप्रमाणे प्रीमियम टर्फ आहे. चेंजिंग रूम आहेत. खास करून अगदी आपण पाहतोय बॅडमिंटन कोर्ट निश्चितप्रमाणे जे सुरू होणार आहे. खूप सुंदर झालं निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या लोणीकरांसाठी नवीनच सुखसोयी निश्चितप्रमाणे सुरू होताना आपल्याला जे पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येईल नारायण मोरे. पाहूया काय करामत करतोय नारायण. नारायणचा पहिला चेंडू डावीटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. खराब चेंडू येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल नंतर दाबा एक वाढेल. दाबा धावसंख्या 72 धावा. एक बक्षीस आले मुंजेराम दादा शेळके यांच्या वतीने. आर्या 11च्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक केली 1100. भूषण पाटील विकेट हॅट्रिक पूर्ण करत असेल 3100. मुंजेराम दादा शेळके. यावेळेस परत एकदा डावेटीच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा वाईड येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा वाईड येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा होती. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. थँक्यू. तुम्ही नारायण मोरे यांच्याकडे जर तुम्ही पाहिले त्यांचे एक्सप्रेशन खूप जबरदस्त असतात. अनुभवी प्लेयर आहे. रोज सराव करणारा खेळाडू. लोणीकरांचा एक आवडता खेळाडू आहे नारायण मोरे. यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय आणि चेंडू सीमार्चच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. पायावरती चेंडू टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. बरेच जण विचार करतील पायावरती का, तर नारायण मोरेंचं एक वाक्य फिक्स आहे, हा घे ब्लॉक. ही त्यांची खासियत आहे. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय परत फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न. शतरक्षण चेंडूवरती आला. एक धाव तर येणार आहे. शतरक्षण थोडासा खराब होतोय आणि त्याचा फायदा होईल. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं. 2 धावा आल्या. या 2 धावसंख्येनंतर दापाल करते. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 79. नारायण मोरेंचे चेहऱ्यांचे एक्सप्रेशन तुम्ही पाहिले ते थोडेसे मात्र ॲग्रेसिव्ह भूमिकेत निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. मला त्यांना पाहिलं की मुतय्या मुरलीधरनची आठवण होती. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहू. पण नाव त्यांचं नारायण आहे.
यावेळेस परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचला आहे आणि आरामात एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. ही खासियत आहे. समोर कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे. मी गोलंदाज आहे ना, संघाने माझ्यावरती जबाबदारी दिली, बास मला एवढंच आहे, इतना काफी मुझे. मग समोर कोणता फलंदाज खेळतोय, आयकॉन खेळतोय का, आयडॉल खेळतोय का, स्थानिक खेळाडू आहे का, त्याचं किती मोठं नाव आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आयुष्यामध्ये सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहतं की जेवढी परिस्थिती कठीण असतो ना, त्या कठीण परिस्थितीवरती मात करण्याची ताकद काहीतरी वेगळीच असते. छोटी कामं सगळीच करतात, मोठी कामं काय वेगळीच मजा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेला कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तर आली आहे, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू कव्हर करू शकला नाही. चेंडू बसते सीमारच्या बाहेर, फरार. 4 रन, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. खूप चांगला प्रयत्न होता प्रदीप गायकवाड याचा. उजवीटीच्या बराचसा बाहेर होता, दूरवरून सुद्धा खेळला असेल. टायमिंग थोडासा जरी प्रॉपर नसेल, परंतु ताकद खूप मोठी पाहायला मिळाली या चौकारामध्ये. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळला, गॅप खूप मोठा असेल. भूषण आला चेंडूवरती, एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल याच्या पडत आपल्याला 85 धावा आहे. ही सरासरी राहिली तर धापावरती धावत संख्या प्रोजेक्टिव्ह स्कोर दाखवला जातोय 116, 116. आणि ही जोडी जर टिकली तर कदाचित धावफलक हा 125, 127 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. ही खासियत आहे अक्षय थराड आणि सुहास पवार यांची. परंतु नारायण मोरे या जोडीला फोडण्यात यश मिळवणार का? फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट ही आर्क. ही खासियत आहे ब्लॉकमध्ये जून टाकण्याची आणि इथं कौतुक मात्र करावं लागेल. 6 ओव्हर कंप्लीट झाल्यात, 5 बाद 85 धावा. शंभूराजे 11 गोगलगाव सुरुवातीला फलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू परत एकदा आपण पाहू ऑन स्क्रीन. चेंडू जो टाकला गेला, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर फक्त पाहत राहावं लागलं तो सुहास पाहिला. ढूंढते रहो साजना. महाराजांचे एक्सप्रेशन खूप पाहण्यासारखे असतात. बच गया. मला शोले चित्रपटाचा डायलॉग आठवला गेला. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय ऑनस्क्रीन आमचे युवराज गुंजाळ आम्हाला दिसत आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं आमचे सुहास खुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे सागरभाऊ निश्चयप्रमाणे आहेत. सागरभाऊ मोबाईलमध्ये थोडेसे गुंग आहेत, पण कदाचित सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपवरती मॅसेज करत असेल, अरे मित्रा लवकर आहे, लोणीची फायनलला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, कुठपर्यंत आलात. कारण ही मित्रांची टोळी आहे. चला वेळ वाचवा. कारण आयुष्यामध्ये टाईम जर अगदी आपण पाहिला स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतो या ठिकाणी काही मान्यवरांचं आगमन होताना पाहिलं मला. डायरेक्ट हिट तर केला गेला आणि त्याचा परिणाम अगदी आपण पाहिला आहे की चेंडू खूप चांगला होता, अडवला गेला, तिथं एकही धाव नव्हती, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला आणि तिथं अगदी आपण पाहतोय 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी खास करून अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने श्रीरामपूर नगर सेवक चव्हाणसाहेब यांचे बंधू रवींद्र चव्हाणसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चव्हाणसाहेबांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करेल, साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हावं अशी आपणास विनंती असणार आहे. हे एक्सप्रेशन निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. एक एक धाव महत्त्वाची असते. यावेळेस मात्र षटपीत चेंडू होता, खेळला गेला अक्षय थरारच्या बॅटमधून. तिथे मात्र प्रेक्षकांनी घेतलेला झेल 200 रुपयाचा प्राइज असेल. 2 हातात झेल 200, 1 हातात झेल घेतला 500.
फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. षटकाराची वेळ धापरकर धावसंख्या 93. ज्यांनी झेल घेतलाय या बक्षीस घेण्यासाठी या. भूषण तयार आहे. हो परत एकदा मात्र फाईन लेगला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. चौकाराच्या रूपाने धापलक वाढतोय. 97 धावा आहेत. अक्षय जराड थोडासा मिसटाईम फटका पाहायला मला, परंतु स्वतःला झोकून देतो. पायाला कुठे लागला जाते का, मला डोक्याला मार लागला जातोय का, खांद्याला दुखावत होते का, अजिबात या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. भूषण तयार आहे. हो परत एकदा बिघड केलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. यावेळेस प्रेक्षकांच्या हातात सुद्धा नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि एकदा जोरदार टाळ्या. 103 100 धावसंख्येचा टप्पा पार. शंभूराज 11 गोगलगाव. फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. अक्षय जराड थांबायला तयार नाहीये. तो भरतोय झडतोय, परंतु जेवढा तो खाली पडला जातो ना तेवढी धावसंख्या वर वाढली जाते. धाबरकरची धावसंख्या 103 धावा आहेत. 2 चेंडू अगदी आपण पाहिजे अजूनही या षटकातले बाकी आहेत. खूप चांगल्या प्रकारचे फटके पाहिजे मैदानाच्या आतमध्ये करतो अक्षय जराड. 6 चेंडू खेळला, 23 धावा, 2 षटकार, 2 चौकाराच्या मदतीने त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. सुहास पवार, अक्षय जराड 10 चेंडूमध्ये 32 धावसंख्यांची भागीदारी सुद्धा पूर्ण करताना पाहायला मिळाली. परत एकदा फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु प्रेक्षकांच्या भूमिकेत अजून एक मोठा फटका येईल. हा लागोपाठचा दुसरा षटकार आहे. शेरन फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. परत एकदा बिगिड केलाय. हा लागोपाठचा तिसरा. मित्रांनो अक्षय जराडची फटकेबाजी आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या. अक्षय जराड साडी. फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. अक्षय जराड काय फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 3 षटकार अगदी आपण पाहिलेत आणि हे षटक महागडं ठरले. 38 मिनिटं आणि 20 सेकंद आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. शेवटचं षटक सुरू. राहुल टू सुहास. यावेळेस मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातात. मोठी विकेट आली आहे. सुहास पवारची विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. चौदा धावा सुहास पवारने वैयक्तिक आपल्या संघासाठी बनवल्या. 10 चेंडूंचा सापडा करताना आपल्याला पाहायला मिळालाय. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मध्ये 115 धावा आहेत.
आपण चर्चा करत होतो. ही जर जोडी जर टिकली तर 120 125 धावा धावपालकावरती कदाचित लागण्याची शक्यता आहे. सुहास पवार आणि अक्षय जराड, त्यापैकी सुहास तर बाद होताना पाहायला मिळाला आहे. 115 धावा धावपालकावरती असताना निलेश वरपे यांना अगदी आपण पाहिलं खूप चांगला असा झेल, सोपा झेल सुद्धा होताना पाहायला मिळाला आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर पोहोचला जाईल, तो असेल संदीप. 44 धावसंख्येची भागीदारी सुद्धा पाहिली मिळाली सुहास आणि अक्षयमध्ये. शांत असं वातावरण आहे. बिग हिट. जसा मैदानाच्या आतमध्ये संदीप आला तसा मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवलाय. वाघांची धार फोडलाय पहाड. षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. चाळीस मिनिटं कंप्लीट. 40 मिनिट कंप्लीट. एक क्षेत्र डे असरकाच्या आतमध्ये घ्यावं लागेल आणि इथून पुढच्या 5 मिनिटात अर्थात 4.5 मिनिटच बाकी राहिले तुमच्यात. 4 चेंडू टाकायचे तुम्हाला. राहुल तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे अगदी आपण पाहिलंय एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पळून पूर्ण केली गेली. आणि या 2 धावसंख्येनंतर धावपालकावरती 22च्या रूपाने 2 धावा येणार आहेत. या 2 धावसंख्येनंतर धावपालकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आत्ता 123 अर्थात 1 2 3. आणि क्लीन बॉल्स. परफेक्ट यार. हे सेलिब्रेशन होतं. जबरदस्त विकेट आली आहे. ऍक्शन झाली होती ना, त्याच्यावरती रिॲक्शन होणं गरजेचं होतं. मोठी विकेट चिपरापणे येताना आपल्याला जे पाहायला मिळते ते विकेट जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. हा चेंडू परत एकदा आपण ऑनस्क्रीन पाहूया. संदीप याचा चेंडू होता. विशेष म्हणजे तुम्ही पाहिला असेल की खास करून नवनाथ आडोळ्यांचा एक वेगळा कॉल पण होता खास करून राहुलला, परंतु तो कॉल कदाचित गोलंदाजाने मान्य केला नाही. परंतु तिथे कॉलपेक्षा वेगळा चिन्ह होता पण तो फायदेशीर ठरला. कदाचित फलंदाजाला ओळखलं. फायनलमध्ये कोण येणार याची मात्र चर्चा निश्चितप्रमाणे आहे. शिवग्रजना प्रतिष्ठान लोणीच्या विरोधात खेळणारा संघ कोणता आहे, तो नाशिक की गोगलगाव, ते मात्र पाहिला खूप मजा येणार आहे. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर खेळला गेला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येताना पाहिलं मिळेल. आरामात एक सिंगल आहे. सिंगल चेरपडे धापलकर धावसंख्या 124 धावा. 124 वरती धापलक आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतो. हायेस्ट 127 आहे. रेकॉर्ड मोडलं जाईल का ते मात्र आपल्याला पाहिजे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि रेकॉर्ड. या स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार तर आलाय परंतु रिव्ह्यू घेतलाय. चेंडू फेकलाय की नाही याबाबत, सरळ हाताने चेंडू टाकलाय की नाही चेक केला जाईल. विशेष करून अगदी आपण पाहतोय सचिन इंगे सर यांनी काल झेल घेतलेला अरब शेख यांचा झेल आणि त्या झेलाला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर खास करून 7S लाईव्हच्या माध्यमातून हा झेल इंस्टाच्या पेजवरती टाकल्यानंतर 74K सर 74,000 व्ह्यू झाले सचिन इंगे सरांच्या झेलासाठी. निर्णय काय तो ते आपल्याला पाहिजे.
सेव्हनेस लाईव्हला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. आणि शेवटचा चिन्ह एकदा आपण पाहिलं त्याच्यावरती षटकार येताना पाहायला मला 130 धावा. या स्पर्धेमध्ये 126 ना 127चं रेकॉर्ड होतं ते मोडलं गेलं. किती झालेत? 130. 130 झाल्यात आणि 30 मधून एक कमी केला की 29 होतो आणि आज 29 तारीख आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केले जाईल तेही आपल्याला पाहिजे. 130 धावा झाले. 131चा पाठलाग या ठिकाणी जो करावा लागणार आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 131 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी कसा केला जातोय. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली, बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. चा सामना निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी जो चालू आहे. पहिला डाव तर या ठिकाणी संपला गेला. पहिल्या डावाचा विचार जर आपण केला तर पहिल्या डावामध्ये विशेष करून अगदी आपण पाहिलं फलंदाजी करत असताना एक मोठी कामगिरी सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळाली. एबी टफ स्पोर्ट्स अकॅडमी ज्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्याला ड्रिंक्स सौजन्य जे पाहायला मिळाले. बॅडमिंटन कोर्ट, पिकल बॉल कोर्ट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय की नवीनच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या राधानगरीमध्ये. त्याबरोबर बॉन्ड्रॉप सौजन्य देणारे विजूभाऊ गोडसे पाटील यांनाही मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. LED स्क्रीन सौजन्य देणारे आदरणीय संदीप घोगरे पाटील यांनाही मनापासून धन्यवाद. अनमोल सहकार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये आदरणीय आमचे रामभाऊ जाधव पाटील यांचंही मनापासून ठिकाणी कौतुक. साऊंड सिस्टीम सौजन्य देणारे आदरणीय कैलास विखे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद. महिला गॅलरी कक्ष सौजन्य देणारे नानासाहेब उर्फ बंडूभाऊ दिघे पाटील यांना मनापासून धन्यवाद आहे. खेळाडू कक्ष सौजन्य आदरणीय योगेश भाऊ कुराडे. त्याचबरोबर अनमोल सहकार्य करणारे भाऊसाहेब तुपे पाटील सूर्यपुत्र आर्ट्स. त्याबरोबर मुख्य ट्रॉफी सौजन्य आदरणीय स्वप्नील मुसळे पाटील. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी लकी ड्रॉसाठी जी स्कूटी आपण देणार आहे त्यासाठी विजय मापारी पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य आपल्याला जे पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांना आपण अर्पण करतोय. ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना कैलासवासी बाबासाहेब गोपीनाथ पाटील आहेर यांना आपण आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करत आहोत. त्यानंतर स्टंप सहकार्य करणारे जावेद फकीर मोहम्मद शेख यांना मनापासून धन्यवाद. अक्सा पेंट्स आदरणीय कैलासवासी शांताराम विनायक पाटील आहेर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या या लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून माननीय नामदार चषक यांच्या माध्यमातून साई समर्थ सिमेंट प्रोडक्ट्स यांचे खूप मोठं अनमोल सहकार्य आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं जे पाहायला मिळत आहे. त्याबरोबर निलेश विखे पाटील साहेब रंगदर्शन ट्रेडर्स सायकल सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. अनमोल सहकार्य करणारे बबलू म्हस्के पाटील माजी उपसभापती पंचायत समिती राहता यांनाही मनापासून धन्यवाद.
सायकल सौजन्याने अजय दिघे पाटील यांनाही मनापासून धन्यवाद देईल. मुख्य काही आयोजक मंडळ निश्चितप्रमाणे त्यामध्ये खास करून नामदार चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत त्यामध्ये आदरणीय गोरक्ष लोखंडे साहेबांच्या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. आकर्षक ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचं मी मनापासून ठिकाणी स्वागत करेल, त्यांचं मनापासून ठिकाणी कौतुक करेल. गोरक्षेत्र लोखंडे साहेब त्यांचं मनापासून ठिकाणी कौतुक आहे. अनुराग आहेर पाटील सायकल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद. अनमोल सहकार्य करणारे सुनील दिघे पाटील यांनाही मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आहे देवीदास वदक अर्थात जॉन्टी वदक अनमोल सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साईबाबा दूध संकलन केंद्राचे ओनर यांना मी मनापासून धन्यवाद देईल. समाजसेवक लोणी संजूबा गिरे साहेबांना मनापासून धन्यवाद. मुख्य ट्रॉफी सौजन्याने स्वप्नील मुसळे पाटील साहेब, गोरक्ष लोखंडे साहेब, माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ महेश वाघेपाडे साहेब, फलंदाजासाठी सौजन्य रोहित ब्राह्मणे साहेब, बेस्ट फिल्डरसाठी सौजन्य सरोज साबळे पाटील, बेस्ट बॉलरसाठी सौजन्य स्वप्नील वरपे पाटील. त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजसाठी सौजन्य सुधीर आहेर पाटील, संचालक प्रवरा सहकारी बँक लोणी. ड्रिंक ब्रेक एबी टफ स्पोर्ट्स अकॅडमी लोणी, प्रोप्रायटर आनंद सर. लाईव्ह सौजन्य शरद भाऊ आहेर पाटील. या व्यक्तीला लोणीकर काय महाराष्ट्रातला कुठलाच व्यक्ती मात्र विसरू शकत नाही. उत्कृष्ट लोकल खेळाडूसाठी प्राईज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय बाणीजार सौजन्य आहे श्रीराम विनायक विखे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळतंय. सगळ्यांना या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देईल, सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जसा दुसरा डाव सुरू होईल आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. एका बाजूला दानिश खतीब, एका बाजूला प्रदीप गायकवाड. तर पहिल्या षटकासाठी सुहास पवार आणि आवाज असेल इथे गोड आवाज व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण. यावेळेचा पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय अवैध निश्चयप्रमाणे खेळला गेला आणि तिथे झेल होऊ शकला नाही. चला एक बक्षीस आलेलं आहे. संघ मालक RA11 नाशिक विशालभाऊ पट्टे बहादूर यांनी कळवलंय मनोज नाना जाय व्हावे. जर इथे सामना जिंकून देत असेल तर मिळणारे तब्बल 31,000 रुपये मनोज नाना जाय व्हावे यांना. आणि 60 पेक्षा जास्त धावा जर कोणी फलंदाजाने पूर्ण केला तर 11,000 रुपयाचा प्राईज आहे विशालभाऊ पट्टे बहादूर यांच्या माध्यमातून. थँक्यू. परत एकदा शाहरुख पठाण सर. धन्यवाद. सर्वांचं स्वागत. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंजा बापू शेळके यांच्या वतीने अर्धशतकासाठी 2100 रुपयांचा पुरस्कार नाशिकवरून ही सगळी बक्षीस येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. दुसरा क्वालिफायर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शंभूराजे 11 गोगलगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम RA11 नाशिक मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतंय. पहिला डाव संपला, 130 बनवल्या आणि 131 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे. आणि या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी प्रदीप गायकवाड आणि त्यांच्या जोडीला दानिश खतीब हे 2 सलामीवीर आहेत. तर बॉलिंगसाठी सुहास पवार. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आला होता. लेंथपर्यंत जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, परंतु यशस्वी झाल्याने हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. या स्पर्धेचं आयोजन सन्माननीय शरदजी आहेर पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द, योगेशजी आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील, गणेश आहेर पाटील, रोहितजी आहेर पाटील, शुभम आहेर पाटील, त्याचबरोबर चैतन्य गाढवे पाटील. परत एकदा स्क्वेअर लेगमध्ये बॉलला खेळलाय. मिड विकेटचा फिल्डर थोडासा दूर आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. चौकार. 4 धावा आलेल्या आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. विजय मापारी पाटील असतील, चैतन्य गाढवे पाटील, कार्तिक आहेर पाटील, प्रतीक आहेर पाटील, त्याचबरोबर अभय तुपे पाटील, रोहन गाढवे पाटील, सागर वरपे पाटील, त्याचबरोबर
संकेत आहेर पाटील असतील, विरेशजी कोकणे पाटील. यावेळेस बॅटची एज घेणारा बॉल मागे मात्र आपण बघू शकतो फ्लाय स्लीपमध्ये संदीप बॉलला अडवत आहेत. धाव मिळणार नाही, हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. एक चौकार आला, परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 5. 42 चेंडूंमध्ये 126 ची गरज आणि पहिल्या ओव्हरसाठी 3 मिनिटे इथे वेळ घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. शंभूराजे 11 गोगलगाव संघ जिंकला तर आकाश तनपुरे आणि सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने 3100 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. तर या स्पर्धेचं मॅनेजमेंट खरं तर ज्यांनी केलं सचिन हिंगे सर, निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे, दादाबाई शेख, रोहित भाऊ ब्राह्मणे आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचं आयोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दुसरा क्वालिफायर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जो संघ जिंकणार तो शिवगर्जना प्रतिष्ठान, प्रतीक ग्लास व स्टील धोनी यांच्यासोबत फायनल खेळणार आहे. कमी गतीने टाकला होता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रवरा एज्युकेशनचे इंजिनियर सन्माननीय देठे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय देठे साहेबांचं सुद्धा मनापासून स्वागत असणार आहे. आज क्रीडा रसिकांची देखील मोठी रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करू. बॉलिंगसाठी संतोष मगर. आखू टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दाखवली आहे आणि बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. दानिश खतीब यांच्या बॅटमधून येतोय सदाबहार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. संतोष मगरच्या प्रत्येक विकेटसाठी आकाश तनपुरे यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळेस उंच आकाशामध्ये बॉलला उडवलंय, मिड विकेट मध्ये बॉलला फेकून सुद्धा दिलंय. दानिश खतीब यांचा तडाखा. दानिश खतीब या अगोदरच्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. स्लॉट मध्येच बॉल मिळाला आणि असे चेंडू जर तुम्ही दानिशला टाकत असाल तर मग रिझल्ट षटकारच येणार आहे. बघू शकतो आपण ताकदीचा वापर केला होता, टायमिंग प्रॉपर होता आणि शॉट सिलेक्शन सुद्धा अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालंय. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संतोष मगर तयार होत असताना यावेळेस बॅकफुटला गेले, बॉलला एक्स्ट्रा कव्हरमध्ये ढकललंय. फिल्डर बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. 131 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 131 धावा बनवत असताना आर्या क्रिकेट क्लब नाशिकचा संघ कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. सुरुवात तर चांगली झाली. 1.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 16 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेची सुरुवातच म्हणजे या स्पर्धेचं ज्यावेळेस उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला, पहिल्याच दिवशी पहिलीच मॅच सुपर ओव्हर झाली होती. त्यामुळे प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये अतिशय रंगतदार झालेला आहे आणि कुणी हार मानणारा संघ इथे नाहीये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. सन्माननीय ऋषिकेशजी सोनवणे यांनी कॅच घेतला या अगोदर. त्यांना सुद्धा आपण पारितोषिक मुख्य मंचावरून देतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. आज इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून जिंकता येणार आहे. 50 रुपयाचं कुपन आपण खरेदी करा आणि इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा. आणि प्रेक्षकांमध्ये जर कोणी एका हातात झेल पकडला तर 500 रुपयांचा पुरस्कार आहे आणि 2 हातामध्ये जर झेल पकडला तर 200 रुपयांचा पुरस्कार. चांगला स्ट्रोक यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतंय. एक धाव आली आहे, दुसरीचाही प्रयत्न तिकडे करण्यात आला आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. शॉर्टर वाईटचा वापर केला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता, त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न इकडे फलंदाजाने केला. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर नंतर 19 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 36 बॉलमध्ये 112 धावेंची अजूनही गरज आहे आर्या क्रिकेट क्लब नाशिकला. 2 ओव्हरसाठी 7 मिनिटे आणि 10 सेकंद वेळ इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतलाय. राजू डावकर सर आपल्या स्क्रीनवर आहेत. निश्चितच प्रदीर्घ अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि आज आपण जर बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं काम आमच्या 3 पंचांनी केलं.
JPLचे उद्गाते म्हणून देखील आपण त्यांच्याकडे पाहतो आणि विशेष म्हणजे कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पंच म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. जोडीला संतोषजी भालेराव सर, सतीश भालेराव सर यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. त्यामुळे पंचांचं कौतुक व्हायला हवं. फक्त 6 चेंडू मोजणे म्हणजे अंपायरिंग नसतं, व्हाईट बॉल नो बॉल देणं म्हणजे अंपायरिंग नसतं. आलेल्या प्रत्येक निर्णयाला सामोरं जाऊन योग्य निर्णय देणं, त्यासाठी तुमच्याकडे क्रिकेटच्या नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. नवीन नवीन नियम बदलत असतात, त्याची माहिती तुम्हाला घ्यावी लागते. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, या बॉलला मिड विकेटमध्ये उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रदीप गायकवाडचा तडाखा षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. कामयाबी का इंतजार है जनाब, जवाब भी देंगे और हिसाब भी करेंगे. आणि तेच प्रदीप गायकवाड आपल्या बॅटिंगमधून सांगतायत. 131 बनवायच्या त्यांना. फुलर लेंथवरचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फुलर लेंथवर चांगला चेंडू टाकलाय. फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन होते आणि तिकडे इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं. एक सिंगल परिपूर्ण करत असताना एकच्या मदतीने धफलक पुढे गेले. पहा सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल आज या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि विशेष म्हणजे आज या स्पर्धेला कोण जिंकणार याची उत्कंठा सर्वत्र आहे. व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय आणि तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत इकडे घेण्यात आली आहे. फलंदाज सुरक्षित पोहोचलेत का ते मात्र इकडे तपासलं जाणार आहे. पहा खेळाडूंसाठी आपण 2 डगआउट्स बनवलेले आहेत. तिथे तुम्हाला फक्त खेळाडू आणि संघ मालक यांच्यासाठी बसण्याचीच मुभा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी डगआउटमध्ये बसलेले असतील तर त्यांना विनंती राहील, आपण कृपया करून तिथून उठा. आणि त्या खुर्च्या ज्या आहेत त्या फक्त आपण खेळाडूंसाठी आणि संघ मालकांसाठी ठेवलेल्या आहेत. स्क्रीनवर सगळी दृश्य आपल्याला दाखवली जात आहेत. बघूयात आता फलंदाज दानिश आपल्या घरामध्ये पोहोचलेत का ते मात्र इकडे तपासलं जात आहे. संतोषजी भालेराव सर आपल्यापर्यंत निर्णय देतील. व्हाईट बॉलचा तरी इशारा आलेलाच आहे, परंतु आता पाहावं लागेल फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत का. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं अक्षय जराड यांची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि संघ 130 पर्यंत जाऊन पोहोचला. आज नेवासावरून सुद्धा बराचसा क्रीडा रसिक उपस्थित झालेला आहे. श्रीरामपूरवरून सुद्धा बरेचसे क्रीडाप्रेमी आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले आहेत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र इम्रान मलिक ज्यांनी लोणी प्रीमियर लीगचं पहिलं पर्व गाजवलं होतं ते सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. आमचे राजू काकडे उपस्थित आहेत. शाहिद सय्यद, जावेद भाई शेख हे श्रीरामपूरवरून वाले. त्याचबरोबर अतुल भालेराव, आमचे रविभाऊ आव्हाडसुद्धा आज खास या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित. या सगळ्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. सुहास पवार बॉलिंगसाठी. वाह, चांगला बॉल होता, समोरून फिरवलाय. ही सुहास पवारची ताकद आहे. आणि आता बघूयात अक्षय जराडने मागे तर खूप चांगलं काम केलं आहे, परंतु तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आली आहे. फलंदाज प्रदीप आपल्या घरामध्ये आहेत का ते पाहिलं जाईल. काही मायक्रो सेकंदाचा वेळ होता अक्षय जराडकडे. यष्ट्यांच्या अगदी जवळ उभे होते आणि तिथे आपण बघितलं तर खूप चांगली विकेट किपिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आला आहे. 2.3 ओव्हर संपलेला आहे. 28 धावा धावफलकावर आहे. 131 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणतात ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही और जीता वही जो डरा नाही. 131 बनवायच्यात पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळावं लागेल. मैदानात उतरले तर मग विजय मिळवायचा आहे याच उद्देशानं तुम्हाला खेळावं लागणार आहे. पराभव अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो. त्यामुळे तुम्हाला मनात विजय मिळवावा लागेल, त्यानंतर तुम्ही रणांगण आपोआप जिंकू शकता. त्यासाठी आता फलंदाजी करणारी टीम कशा पद्धतीने बॅटिंग करते ते पाहावं लागेल. पवित्र निर्णय प्रतीक्षेत आहे, चेक केलं जाते. 131 धाव्यांचं टार्गेट. शंभूराजे 11 गोगलगावची टीम आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते. अर्थात साईशा ट्रेडर्स महेशजी मगर साहेबांचा संघ या स्पर्धेमध्ये तो अनबिटन होता, परंतु पहिल्या क्वालिफायरमध्ये शिवगर्जना प्रतिष्ठान संघाने त्यांना पराभूत केलं आणि तो संघ आता क्वालिफायर 2 मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. तर त्यांच्या विरुद्ध टीम आर्या 11 नाशिक, विशाल भाऊ पट्टे बहादूर यांची टीम निश्चितच आपल्याला आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. 131 धाव्यांचं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवण्यात आलं आणि या 131 धाव्यांचा पाठलाग बघावं लागेल कशा पद्धतीने केला जाणार आहे. सुहास पवारच्या विरुद्ध आपण मनोज नाना यांना पाहणार आहोत आयकॉनच्या भूमिकेमध्ये. शिवगर्जना प्रतिष्ठान हा संघ फायनलमध्ये जाऊन दाखल झाला आहे. आता यातून जो संघ जिंकणार
तो जाणार आहे फायनलमध्ये. आणि निर्णय आलेला आहे. प्रदीप गायकवाड बाद. विकेट. अक्षय जराळची जबरदस्त विकेट किपिंग आणि मोठा धक्का दिलाय. प्रदीप गायकवाड यांना मात्र इकडे परतावं लागेल. बघा सगळी दृश्य दाखवली जात आहेत. आपण बघू शकतो खूप चांगलं यष्टीरक्षण तिकडे अक्षय जराळचं तत्परता दाखवली त्यांनी. यष्ट्यांच्या पाठीमागे बॉलला कलेक्ट केलं आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर पाय थोडासा बाहेर होता. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 12 मिनिट आणि 30 सेकंद झालेले आहेत. अठ्ठावीस धावा धावफलकावर वेळ वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. तुमच्याकडे 40 मिनिट आहेत 8 ओव्हर पूर्ण करण्याकरिता. त्या 8 ओव्हर तुम्हाला 40 मिनिटांमध्ये पूर्ण कराव्या लागणार आहेत. आणि जर तुम्ही 40 मिनिटांमध्ये 8 ओव्हर पूर्ण केल्या नाही, जिथे वेळ तुमची संपणार आहे तिथे एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सुहास पवार बॉलिंग करण्याकरिता. यावेळेचा बॉल हवे ते फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. जुनेद पटेल यांच्यापासून बॉल थोडासा दूर पडला. आज आपल्या फिरकीची जादू दाखवत आहेत सुहास पवार. ठाणे जिल्ह्यातील कल्याणवरून ते मात्र या लोणी प्रीमियर लीगमध्ये आपल्याला आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आज त्यांच्या गोलंदाजीची जादू सुद्धा आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत, 15 धावा दिल्यात आणि विशेष म्हणजे एक महत्त्वाची विकेट प्रदीप गायकवाडची याच ओव्हरमध्ये आली आहे. समीकरण 31 बॉलमध्ये 102 धावेंची गरज. दानिश खदीब यांच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे. आज त्यांना इथे सिद्ध करून दाखवावं लागेल. 131 होऊ शकतात, कारण या मैदानावर आम्ही बघितलंय ना 100 पेक्षा अधिक धावेंचा सुद्धा पाठलाग झालेला आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला मिळणार आहे. फुलर लेंथवर हलक्या त्याने बॉलला स्टिअर करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटमध्ये फिल्डर बॉलवर येतात. आबा तांबे यांनी बॉलला उचललं. धाव इथे मिळणार नाही. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पॉवर प्ले संपलाय. 3 ओव्हर नंतर RE11 नाशिक 29 धावा. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर 30 चेंडूंमध्ये 102 धावेंची गरज आहे आणि 3 ओव्हरसाठी वेळ घेतलेला आहे. 14 मिनिटे 3 ओव्हरसाठी घेतलेले आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने. 30 बॉलमध्ये 102ची गरज आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गाणं म्हणू. प्रेक्षकांची गर्दी आज खूप दूरवरून प्रेक्षक आले आहेत. वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा, कारण नाशिकवरून सुद्धा बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत. सागर वरपे, युवराज गुंजाळ, आपल्या शंतनू जाधव यांना सुद्धा आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. या अगोदर महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ती दृश्य सुद्धा 7 Days लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आणि आपण बघू शकतो आज मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत. प्रेक्षकांना सुद्धा पाहायचं आहे ही अल्टो कार कोणता संघ मला घेऊन जातोय. आणि या अगोदर शिवगर्जना प्रतिष्ठान संगमनेर लोणी हा संघ फायनलमध्ये जाऊन दाखल झालेला आहे. आता गोगलगावची टीम जाणार की नाशिकची टीम जाणार फायनलला, ते सुद्धा आता आपल्याला इकडे पाहावं लागेल. 30 चेंडूंमध्ये 102 धावेंचं अजून आव्हान बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज संगमनेर तालुक्यातील निमोनचे प्रदीर्घ अनुभवी गोलंदाज सिबान खालिद शेख बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आलाय. मागे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. मनसुफ शहा बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार आहे. थोडंसं खराब टायमिंग झालं. एक धाव पूर्ण होतं. 106 आणि धावा 30 झालेल्या आहेत. सिबान शेख यांच्या प्रत्येक विकेटसाठी आकाश तनपुरे यांच्या वतीने आणि सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. सिबान शेख मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती. वाह, फुलर लेंथवरचा बॉल पाहायला मिळाला आहे. तिकडे अक्षय येत आहेत बॉलवर. एक सिंगल रोखली जाणार नाहीये, एक पूर्ण होते. सन्माननीय अमोलजी कुऱ्हाडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अमोलजी कुऱ्हाडे साहेबांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे.
फलंदाजी करणारी टीम आर्या 11 नाशिक, काल मराठा वॉरियर्स लोणी संघाला शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना गेला होता. 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज असताना ती मॅच जिंकली. बॉल हवेत, निर्जन स्थळी बॉल पडलाय. इथे पेस ऑफ केला होता, गतीने फसवलं सिबान भाई यांनी आणि तिकडे एक धाव पूर्ण करत असताना 1च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. मागच्या सामन्यामध्ये 2 ओव्हर टाकल्या, 5 धावा दिल्या, 2 महत्त्वाच्या विकेट सिबान शेख यांनी मिळवल्या. शिवगर्जना प्रतिष्ठान संगमनेर लोणी फायनलमध्ये जाऊन दाखल झालाय. यातून जो जिंकणार तो फायनलला जाणार. कोण जाणार फायनलमध्ये कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काय वाटतंय 7S लाईव्ह वरून जे मॅच पाहतायत. फुलर लेंथवरचा बॉल हलक्या हाताने मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलं. फ्लिक ऑफ द रिस्ट, झटपट फटका. 1 धाव तिकडे पूर्ण करत असताना धावफलकामध्ये बदल. दानिश खदीब यांच्याकडे आता सगळ्यांच्या नजरा आहेत, कारण त्या खेळाडूमध्ये ताकद आहे, त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला मनोज जायभावे सातत्यानं अनेक मैदानं गाजवलीत. नुकत्याच झालेल्या नाशिकमधल्या स्ट्रीम फिक्स प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. यावेळेचा बॉल हवेत, अक्षयपासून पुढे पडलाय. परत एकदा गतीने फसवलं सिबान भाई यांनी. म्हणजे ज्या वेळेस मनोज जायभावे स्ट्राईकला येतात थोडासा पेस ऑफ करतायत, दानिश खतीब ज्यावेळेस स्ट्राईकला येतात त्यांच्या विरुद्ध वेगात गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत हे चित्र पाहायला मिळालं. बघा, टप्पा पडला, बॉल थोडासा आतमध्ये आला आणि त्यानंतर बॅटची आउटसाइड एज घेत अक्षयपासून बराचसा पुढे पडला. निर्धाव चेंडूची नोंद, धावफलकावर 33 धावा. तुषारजी घोडगे सर सुद्धा या ठिकाणी आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे इंजिनियर शुभमजी पावसे सुद्धा आलेले आहेत, ज्यांची टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाली होती. त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 ओव्हरनंतर धावफलकावर 34 धावा. 1 फलंदाज माघारी परतल्यानंतर शेवटचे 24 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 97 धावेंची अजूनही गरज आहे. 24 बॉलमध्ये 97ची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 18 मिनिटे आणि 40 सेकंद आतापर्यंत घेतलेत 4 ओव्हरसाठी. तर 5वं षटक आता सुरू होतं आणि 5वं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने आपला प्रभाव टाकलेला आहे ते संतोष मगर बॉलिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. हे पहा, श्रीरामपूरवरून आलेले आमचे इम्रान मलिक त्यांना दाखवलं जात आहे. जावेद भाई ते सुद्धा उपस्थित आहेत. शाहिद सय्यद, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर राजू काकडे यांना सुद्धा आपल्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे 7S लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. लोणी प्रीमियर लीग गाजवली पहिल्या पर्वामध्ये इम्रान मलिक यांनी, तेही आले, त्यांचंही स्वागत. फुलर लेंथवर बॉल हवेत आहे. आज नशिबाची साथ मनोज नाना सोबत आहे. धावबाची संधी आहे आणि इकडे बघावं लागेल आता. यस, राजू डावकर सर कळवत आहेत. फलंदाज मनोज नाना होत आहेत धावबाद. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि तेच चित्र इकडे पाहायला मिळालं. मनोज नाना आउट, बॅक टू द डग आउट. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. आमचे शादाबभाई सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. फायरवर्क्स आणि निश्चितच तुमच्या शुभ कार्यासाठी जर फायरवर्क्स हवा असेल तर आमच्या शादाबभाई यांच्याशी संपर्क करा. मनोज जायभावे बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज नवनाथ हडवळे. मनसुफ शाह आणि नवनाथ यांची मैत्री ही मात्र आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि हे बघा, या अगोदर ज्यावेळेस नवनाथ येत होते त्यावेळेस काहीतरी मस्ती मात्र तिथे करत होते. मनसुफ शाह सोबत खेळतात एकमेकांच्या. आणि मला असं वाटतं की नवनाथ हडवळे आणि मनसुफ शाह असा एक पण दिवस जात नसेल की नवनाथ सोबत त्यांचं बोलणं होत नसेल. आणि तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत नवनाथ हडवळे. दुसऱ्या बाजूला आता बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता संतोष मगर. धावबादच्या स्वरूपामध्ये मनोज जायभावे यांची मोठी विकेट आली, त्यामुळे आता संघ थोडासा बॅकफूटवर गेलाय. दानिश आणि त्यांच्या जोडीला आता फलंदाजी करण्याकरिता संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे सुपरस्टार नवनाथ हडवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत, परंतु आज त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपल्या खेळाचा परिचय आज नवनाथ हडवळे यांना या प्रेक्षकांना करून द्यावा लागेल आणि लोणी प्रीमियर लीगमध्ये दाखवावं लागेल नवनाथ हडवळे आज या स्पर्धेमध्ये का आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला संतोष मगर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल घेऊन ते तयार होत आहेत. पहिलाच बॉल बिघिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कनेक्शन थोडंसं खराब आहे. स्क्वेअर लेगवरून फिल्डर बॉलवर येत आहेत. बॉलला उचलत आहेत. रिटर्न तिकडे देतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात.
आता थ्रो अशा एंडला आला जिथे बॅकअप नव्हता, त्यामुळे 2 धावा सहज तिकडे पूर्ण होत आहेत. आणि विशेष म्हणजे बॅकअप नव्हता त्यापेक्षाही थोडासा दूर जो क्षेत्र आहे त्या दूर क्षेत्रामध्ये थ्रो करण्यात आला. अंकुश शेकडे सर त्या ठिकाणी होते. 2 धावा पूर्ण होत असताना 2च्या मदतीने धावफलक पुढे 36 धावा धावफलकावर. सिंगल डबल्सने आता काम चालणार नाही, कारण रिक्वायर्ड 100 तुमचा आता जवळपास 26 पर्यंत गेलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 26 बनवाव्या लागणार आहेत, त्यामुळे आता सिंगल डबल्सने काम चालणार नाही. बॉल हवेत आहे उंच आकाशामध्ये आणि बॉल प्रेक्षकांच्या भेटीला झेल घेण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केला, परंतु बॉल कोणाच्याच हातात आला नाही. परंतु नवनाथला मात्र षटकार मिळतोय. 6 धावा. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और आणि तोच प्रयत्न इकडे नवनाथ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा पुन्हा एकदा वापर केलाय आणि नवनाथने बॉलला हवाई सफर घडवली आहे. या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. जिथे विषय गंभीर तिथे घुलेवाडी संगमनेरचे नवनाथ हडवळे खंबीर. षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. रडायचं नाही लढायचं, हेच या 2 फटक्यांनी सांगितलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 षटकारांनी परत एकदा थोडंसं चित्र बदललंय. गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं विचार करण्यास भाग पाडलाय नवनाथने. 20 बॉलमध्ये 83 धाव्यांची गरज आहे. धावा 48 झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 सुरू असताना लोणी प्रीमियर लीग दुसरा क्वालिफायर. फुलर लेंथ मनगटाचा वापर याही वेळेस आणि हा बॉल सुद्धा मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. नवनाथ हडवळेचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. 3 बॉलमध्ये 3 षटकार. कमी गतीने होता बॉल उंच खेळला जातोय. स्क्वेअर लेग वरून फिल्डर बॉल पर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. फाईन लेगचा फिल्डर सुद्धा तिकडे आलाय. 1 धाव तिकडे पूर्ण होत असताना दिसेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. या ओव्हरमध्ये 21 आल्यात. संतोष मगर आणि नवनाथ हडवळेंचं हे द्वंद्व देखील आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट येऊन सुद्धा 21 आल्यात. षटक क्रमांक 5 संपलंय. 55 झाल्यात. 18 बॉलमध्ये 76 धाव्यांची गरज आणि 5 ओव्हर संपल्यानंतर आता होतोय ड्रिंक्स ब्रेक. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने आपल्याला ड्रिंक्सचं सौजन्य या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. आनंदजी असावा, प्रमोदजी बिहाणी यांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या निमित्ताने, ज्यांनी पहिल्या दिवसापासून आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी ड्रिंक्स सौजन्य दिलं. त्यांचं मनापासून धन्यवाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गाणं म्हणू. आपण जर बघितलं तर 9 बॉलमध्ये 16 वर खेळत आहेत. 5 चेंडूंमध्ये 21 धावा नवनाथ हडवळे यांनी बनवल्या. अनमोल सहकार्यामध्ये महेशभाऊ वाघे पाटील ज्यांनी आपल्याला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं. माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ आणि TVS बाईक सुद्धा संघमालकाला असणार आहे. बेस्ट बॅटरसाठी रोहित ब्राह्मणे, बेस्ट बॉलरसाठी स्वप्नील वरपे पाटील, बेस्ट फिल्डरसाठी वॉच गणेश वॉच लोणी बुद्रुक सरोजी साबळे पाटील, बेस्ट लोकल प्लेअर स्थानिक खेळाडूंचं उत्कृष्ट प्रदर्शन करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बाळासाहेब मेहेर सर. मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक आहे सुधीर आहेर पाटील, संचालक बँक लोणी. ड्रिंक्स ब्रेकसाठी एबिटर स्पोर्ट्स अकॅडमी लोणी. त्याचबरोबरीने
यूट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्याला ज्यांनी दिले या स्पर्धेचे शिल्पकार ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द सन्माननीय शरदजी आहेर पाटील, पाणी जार सौजन्य श्रीराम विनायक विखे पाटील. बघू शकतो 39,414 सबस्क्रायबर्स आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 40,000 साठी आता फक्त 500 सबस्क्रायबर बाकी राहिलेत. त्यामुळे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल 7S लाईव्हला तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही सुद्धा आपल्याला विनंती राहणार आहे. 18 बॉल बाकी आहेत, 76 धावेंची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आबा तांबे. कमी गतीने होता, ओळखला उंच आकाशामध्ये आणि मनसूफ यांच्या डोक्यावरनच बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक षटकार नवनाथ हडवळे यांच्या बॅटमधून. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट करण्यात आलाय. कमी गतीने बॉल टाकला होता आबा तांबे यांनी, तो नवनाथने ओळखला आणि खूप चांगल्या पद्धतीने पिक केला, षटकार वसूल केलेला आहे. यावेळेस सुद्धा उंच आणि लांब नवनाथ हडवळेचा हा एक चांगला स्ट्रोक, परंतु मागे सुहास, कौतुक तिकडे सुहासचं सुद्धा. खूप चांगला प्रयत्न सुहास पवार यांचा पाहायला मिळतोय. बघूयात आता दोन्ही पंच चर्चा करतायत. मुख्य ट्रॉफी स्वप्नील मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंड यांनी आपल्याला दिली आहे. बाउंड्री रोपसाठी विजूभाऊ गोडसे पाटील यांनी सहकार्य आपल्याला केलं. मेन स्टेजसाठी संजूभाऊ गिरे यांनी आपल्याला सौजन्य दिलं. रामभाऊ जाधव यांचंही योगदान आपल्याला स्पर्धेसाठी आहे. LED स्क्रीनसाठी सन्माननीय संदीपजी घोगरे पाटील यांनी आपल्याला सौजन्य दिलं. बघूयात आता चेक केलं जात आहे. बॉल अडवलाय का ते मात्र चेक केलं जाणार आहे. सुहासने प्रयत्न खूप चांगले, यस निर्णय आलेला आहे, इट्स अ मॅक्सिमम षटकार. परंतु मित्रांनो सुहास पवारने केलेले प्रयत्न जर आवडले असतील तर सुहास पवारसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य षटकार इथे प्राप्त केला जातोय. नवनाथ हडवळे 33 धावा, 7 चेंडूंमध्ये 33 वर नाबाद आहेत. यावेळेस थोडीशी लाईन खराब आहे, डाव्या बाहेर चेंडू होता. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. मॅचने कुठेतरी थोडंसं चित्र बदललंय. 16 बॉलमध्ये अजूनही 63 धावेंची गरज आहे. आणि मित्रांनो हा मुख्य मंच पहा, मुख्य मंचावरून सुद्धा अनेक मान्यवर आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. नवनाथ हडवळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहे, सांगतायत धावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. फुलर लेंथ, यावेळेसचा फटका मात्र थोडासा फसतोय. कमी गतीने बॉल टाकला होता तो, मात्र इकडे आपण बघितलं तर थोडासा फटकाही मिस टाइम राहिला. फिल्डर अंकुश शेकडे सर बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात होते. बॉल त्यांच्यापासून बराचसा पुढे पडला. 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या आणि 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 70 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. काल धावेंचा पाठलाग करत असताना मानव काठेने केलेली फलंदाजी सुद्धा आपल्याला आठवते. काय लढला तो, जबरदस्त त्याने बॅटिंग केली होती, प्रभावित केलं होतं. नेत्रदीपक फटके खेळले होते, दर्शनीय फटके खेळले होते. 1 बॉल 5ची गरज असताना तिथे मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु चर्चा झाली मानव काटेची, तशी चर्चा नवनाथची सुद्धा होणार. फुलर लेंथवरचा बॉल होता, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगवरून फिल्डर येत आहेत. मनसूफ आणि सिबान भाई बॉलवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. एका हातामध्ये बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅकअप चांगलं होतं. मनसूफने आदर्श क्षेत्ररक्षण केलं, रिटर्न चांगला दिला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचते आणि 14 बॉलमध्ये 59 धावेंची अजूनही मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. मंजिले मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करे वो गलत बात है. त्यामुळे तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुम्हाला लढावं लागतं. यावेळेस नो बॉलचा इशारा देण्यात आलाय. निश्चितच राजू डावकर सर इकडे आपल्यापर्यंत निर्णय देतात. इट्स अ नो बॉल. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून घेऊन टाक. नो बॉल आणि पुढचा चेंडू असणार आहे नवनाथ हडवळे यांच्यासाठी. फ्री हिटची संधी. 14 बॉलमध्ये अजूनही पाहिजे 58 धावा. यावेळेचा बॉल मिड विकेटमध्ये खेळलाय. फिल्डर तिकडे सिब्बान शेख बॉल अडवतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
जजमेंट चांगलं घेतलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने जास्त बाउन्स प्राप्त केला नाही. सरळ त्यांच्या हातामध्ये एकदा पूर्ण होत असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले होते या ओव्हरमध्ये. आबा तांबे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यानंतर त्यांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. तुम्ही बघितलं असेल नवनाथ हटवले या अगोदरच्या चेंडूवर त्यांनी फसवलं होतं. उंच आकाशामध्ये बॉल गेला होता. तो कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि हे अस्त्र तुमच्याकडे असलं पाहिजे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी येता तुमच्याकडे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. आबा तांबे बॉलिंगसाठी त्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे देण्यात आलाय. अक्षय जराड यांनी नॉन स्ट्रायकर एनकडे थ्रो केला होता कारण नवनाथ आपल्या थोड्याशा घराच्या बाहेर होते आणि तिकीट आपण बघू शकता. व्हाईट बॉलची 1 धाव पूर्ण होते. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दत्त याच्या अगोदर आपण कसं केलं. फुलर लेंथ वरचा बॉल आणि या बॉलला सुद्धा उडवलंय. नाही 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 उडवलं नाही तुडवलंय आणि सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. प्रेक्षकांमध्ये सुद्धा कॅच झालाय. त्यांना विनंती आहे आपल्यासाठी बक्षीस आहे. मला वाटतं तो प्रेक्षक असा आहे त्याने या स्पर्धेत 3रा कॅच पकडलाय आणि एका हातात पकडलाय. त्याने या स्पर्धेमध्ये 1,500 रुपयांची कमाई केली आहे. त्याला विनंती आहे या आपल्यासाठी 1,500 रुपयांचा पुरस्कार आतापर्यंत आम्ही दिलेला आहे. आता 500 रुपयांचं बक्षीस सुद्धा आपल्याला असणार आहे. विनंती राहील आपण या ठिकाणी यायचं आहे. तेहतीस मिनिटं झालेत. 6 ओव्हर पूर्ण झाल्यात. 6 ओव्हर नंतर 81 धावा बघू शकतो आपण. काय स्ट्रोक खेळला होता दानिश खतीबने आणि हा एका हातात पकडलेला कॅच. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 50 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कौतुक करावं लागेल नवनाथ हडवळे यांचं सुद्धा. कौतुक करावं लागेल दानिश खतीब यांचं सुद्धा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये ते उभे आहेत, प्रयत्न करतायत आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. यश आणि प्रयत्न हे चिटकलेले असतात. तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला इकडे प्रयत्न करावेच लागतील. 12 बॉलमध्ये सुद्धा 50 होऊ शकतात. परंतु सिबान शेख समोर आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीतून वेग दाखवलाय, टप्पा अचूक दाखवलाय. 7 मिनिटे अजूनही बाकी आहेत. बॉलिंगसाठी बॉलर तयार होत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर समोर बॉलला खेळले आहेत. तिकडे फिल्डर सुहास बॉलवर येत आहेत. चांगलं जजमेंट घेतलं. 1 धाव पूर्ण होत असताना सिबान शेख बॉलिंग करण्याकरिता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. या अगोदर मनसुफ आणि आपण नवनाथला पाहिला आता सिबान आणि नवनाथ. आर्या 11 नाशिक विशालजी बट्टे बहादूर साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आर्या 11 नाशिकचा. तर दुसऱ्या बाजूला टीम छत्रपती 11 अस्तगाव या अगोदर खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. शिवगर्जना प्रतिष्ठान संगमनेर लोणी फायनलला जाऊन दाखल झालेत. तर शंभूराजे 11 गोगलगाव आता लढत आहेत साईशा ट्रेडर्स महेशजी मगर साहेबांची टीम. वाह, खूप चांगला बॉल इकडे. अगदी परफेक्ट यॉर्कर म्हणजे सिबान शेखच्या या चेंडूने दानिशचे चरण स्पर्श केलेत. अनप्लेबल डिलिव्हरी, बॅटच आली नाही, इतका वेगात बॉल टाकला होता. काय चेंडू आहे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. जसं जसं सिबान भाई यांचं वय वाढत चाललंय तसा तसा वेग वाढत चाललाय आणि तसा तसा प्रेक्षक वर्ग चाहता वर्ग सुद्धा सिबान भाई यांचा वाढत चाललेला आहे. आणि आज हे मैदान सुद्धा गाजवलंय त्यांनी. फुलर लेंथ वरचा बॉल उंच आकाशामध्ये. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. चेंडूवर केलाय आघात आणि चेंडूला पाठवलंय सरळ शेजारच्या शेतात. षटकार. फटका असा द्वादार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. फुलर लेंथवर तुम्ही जर तोंडाच्या समोर बॉल दिला दानिशला, दानिश खतीब धावेंची रतीब लावतो आणि तेच पाहायला मिळालं. सिबानच्या विरुद्ध षटकार. 9 बॉल 43. अखूट टप्प्याचा बॉल होता. विकेट टाकल्या मागे अक्षय जराड सुद्धा कलेक्ट करू शकले नाहीत. तिकडे आपण बघू शकतो एक 22च्या मदतीने आलेले सिंगल सूर्यास्ताकडे जातोय. सेव्हननेस लाईव्हचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं तर अनेक क्रीडा रसिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आज बघा ना प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी आहे. मुख्य मंचावर मांड्यावरांची मांदियाळी पाहायला मिळते. आलेल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. आणि आज अल्टो कार कोणता संघ मालक नेणार
याची सुद्धा चर्चा असणार आहे. आज कोण युनिकॉर्न बाईकवर जाणार याची चर्चा आहे. लेंथपर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, गतीने फसवलं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आला होता, परंतु यशस्वी झाले नाहीत. हे 4 ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. या ट्रॉफीसाठी सुद्धा युद्ध सुरू आहे. पक्षांचा थवा, त्यांची शाळा सुटली आहे. परंतु आता इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर या स्पर्धेची रंगतता सुरू झाली आहे. 7 बॉल अजूनही 42 धाव्यांची मित्रांनो गरज. समोर आहेत नवनाथ जे 39 वर खेळत आहेत. यावेळेस उंच आकाशामध्ये बॉल आणि प्रेक्षकांमध्ये हा चेंडू फेकून दिलाय. नवनाथच्या बॅटमधून अजून एक शानदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. दत्तूभाऊ यांच्या वतीने या षटकारासाठी नवनाथ हडवळे यांना 100 रुपयांचा पुरस्कार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. झाली आहेत. 3 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 3 मिनिटांमध्ये एक ओव्हर टाकायची आहे. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 7 ओव्हर नंतर धावा फलकावर 95 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडूंमध्ये 36 धाव्यांची गरज आहे आणि या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल. लोणी प्रीमियर लीगमध्ये पहिलं पर्व ज्यावेळेस आपण लोणी सिटीमध्ये स्पर्धा पाहिली होती त्यावेळेस आर्या 11 नाशिकचे आयकॉन मनोज नाना जायभावे यांनी लोणीमध्ये कारनामा केलेला आहे 6 बॉलमध्ये 36 खेळण्याचा. परंतु आज इकडे तो कारनामा कोण करणार ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. परंतु गोलंदाजी करण्याकरिता सोमनाथ यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. फायनलमध्ये जाणारी टीम कोणती? शिवगर्जना प्रतिष्ठान, संगमनेर लोणी या टीम सोबत कोण फायनल खेळणार ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. लाईट्स ऑफ करा. लाईट्स ऑपरेटर आपल्याला विनंती असणार आहे. दत्तूभाऊंच्या वतीने फलंदाजाने अजून एक षटकार मारला तर 100 रुपयांचं बक्षीस आहे. सोमनाथ बॉलिंगसाठी तयार होत आहेत. कमी गतीने पहिला बॉल मात्र इकडे डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव. सोमनाथने सुद्धा इकडे फलंदाजाला फसवलंय आणि त्यानंतर सोमनाथने पहिला चेंडू डॉट गेला ना त्याने सुटकेचा निश्वास सोडला असेल. ते दिसलं सुद्धा. हे पहा हे दिसलंय स्क्रीनवर आपण बघू शकता. यस, पहिला तर डॉट केलाय. आता 5 बॉलमध्ये 36. स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर दानिश खतीब चांगली बॅटिंग केली आहे. दानिशने सुद्धा 28 धावेवर तो नाबाद आहे. यावेळेस थोडीशी खराब लाईन आहे. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. एकत्रित धाव मिळेल. आता इथे सोमनाथला एक काळजी घ्यावी लागेल. इथे तुम्हाला खराब चेंडू टाकून चालणार नाही. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. फुलर लेंथ. वा, खूप चांगला बॉल. फलंदाजाला स्वातंत्र्यच मिळालं नाही मोठा फटका खेळण्याचं. मिड विकेट मध्ये मनसूब अर्थात शहबाज मोहम्मद शहा बॉलला उचलत आहेत आणि तिकडे एक धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. या 2 फलंदाजांमध्ये 63 धाव्यांची भागीदारी झाली आहे. 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. मनोज जायभावे यांना सुद्धा लवकर जावं लागलं. प्रदीप गायकवाड यांना सुद्धा लवकर परतावं लागलं. परंतु हे 2 फलंदाज चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेळलाय. फिल्डर नाहीये तिकडे. खाली क्षेत्र निवडलं आणि या बॉलला वळवलं आणि पळवलं सुद्धा. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. 101 धावा आर्या 11 नाशिकच्या पूर्ण झाल्यात. 3 बॉलमध्ये पाहिजे 30 धावा. बॉलर तयार होत आहेत. खोलवर डब्याचा बॉल समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी सुहास बॉल लाटवण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव आहे. 49 धावेंवर नवनाथ हडवळे इकडे बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये अमोल साळवे, अक्षय तावरे, अयुब शेख, संदीप भांगरे, सुनील नमाळे, विकी मुंडे, शुभम गीते आणि धनंजय भिंताडे यांची अर्धशतकं पाहिलीत आपण. इथे पाहूयात नवनाथ अर्धशतक पूर्ण करणार का. बॉल हवेत होता परंतु नवनाथला 49 धावेंवर परतावं लागतंय. मित्रांनो, नवनाथ हडवळे यांची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नवनाथसाठी आपण वाजूयात. कारण 131चं मोठं आव्हान होतं परंतु नडला आणि 49 धावेंची एक जबरदस्त इनिंग आपल्याला नवनाथची पाहायला मिळाली. ते बाद होत आहेत. हॅलो.
सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती आहे, लकी ड्रॉसाठी या ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटी आणि त्याबरोबर स्पोर्ट्स सायकल आपण जे देणार आहोत त्याचे कुपन्स प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचा काही मित्रपरिवार घेऊन येतोय. ज्यांना ज्यांना कुपन्स हवे असतील त्यांनी कुपन्स घ्यायचे आहेत. इलेक्ट्रिक स्कूटीसाठी 50 रुपये आणि स्पोर्ट्स सायकलसाठी 20 रुपयाचं कुपन आपल्याला घ्यावं लागेल. कुपन्स घेण्यासाठी बंधन नाही आहे, तुम्ही कितीही कुपन घेऊ शकता. फायनल मॅचच्या फर्स्ट इनिंगपर्यंत आपल्याला कुपन घेण्याची संधी राहील. थँक्यू. एक बॉल 30ची गरज होती. समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये हा बॉल खेळलेला आहे. सुहास बॉलवर येत आहेत. धाव घेतली जाणार नाही. आणि मित्रांनो, फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साईशा ट्रेडर्स महेश मगर यांचा संघ शंभूराजे 11 गोगलगाव फायनल मध्ये जाऊन दाखल. अभिनंदन. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली, बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. बक्षीस आहे दत्तूभाऊ यांच्या वतीने, ते आपण घेऊन जायचं आहे. आणि त्याच्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे, म्हणजे आपण जिथून एंट्री करतो त्याच्या समोरच जी गॅलरी आहे ती महिला